प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपण बटाटे, टमाटे, वाटाणे, कांदा, वांग अशा प्रकारचे आता भाजी मिश्रणची भाजी करून दाखवणार आहात. आपण काय करतो, वांगे बटाटे आता एवढे 2 वांगे कापून घेतले, मी धुवून घेतले. बटाटा एक कापून घेतला, तो पण धुवून घेतला. टमाटा एक धुवून घेतला. कांदा मोठा कांदा घेऊन हा पण फोडणीला धुवून घेतला. आणि हे वाटाण्याचं एक विशेष मी ह्या भाजीमध्ये ही भाजी आपण नेहमी करतो, पण मी आज काही वेगळ्या प्रकारची नवीन प्रकारची वाटाणे घालून ही भाजी करून दाखवणार आहे. तर ही वाटाणे म्हणजे काय, वाटाण्यांमध्ये व्हिटॅमिन असतं, सी असतं, के असतं आणि बी कॉम्प्लेक्स पण असतं. विशेषतः म्हणजे फोलेट, तसेच फायबर, प्रथिने आणि खनिजे, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते, आपले हाडे मजबूत होतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी तर हे हिरवे वाटाणे खूपच फायदेशीर आहे. आणि म्हणून मी ही नवीनच भाजी याच्यामध्ये वाटाणे टाकून करणार आहे. तर याच्याकरता आपण काय करायचं, अगोदर गॅस पेटवायचा. गॅस पेटवला, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचं. 2 पळ्या तेल, एवढी भाजी करायची आहे. 2 पळ्या तेल टाकायचं. हे 2 पळ्या तेल टाकलं. आता हे तेलामध्ये जिरं टाकायचं. एवढं जिरं टाकलं. जिरं लाल होऊ द्यायचं. मोहरी पण टाकायची. आणि थोडा आपण कढीपत्ता पण टाकायचा. गॅस कमी करायचा. कढीपत्ता पण टाकायचा. कढीपत्ता ही आरोग्याच्या दृष्टीने चांगला असतो. मोहरी जळू द्यायची नाही तर ते कडू लागते. मग आता आपण हा कांदा टाकायचा. आणि हलवायचं. कांदा लाल होऊ द्यायचा. थोडा गॅस फुल करायचा. कांदा लाल होऊ द्यायचा. कांदा थोडासा लाल झाला म्हणजे आपण काय करायचं, हे अद्रक आणि लसणाची पेस्ट पण टाकायची. अशा प्रकारे होऊ द्यायचा. कांदा लाल होऊ द्यायला म्हणजे तो चव वाटते तशी. आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कढीपत्त्याची सुद्धा आवश्यकता असते. तर आता हे जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, आता आपण याच्यामध्ये काय टाकायचं, हे अद्रक आणि लसूणाची पेस्ट ही पण टाकायची. बघा, अद्रक लसूण पेस्ट. आता हे हलवायचं. लाल होऊ द्यायचा कांदा. जास्त लालही नाही झाला तरी चालेल, पण लालच होऊ द्यायचं. आता हा झाला लाल कांदा. मग आता आपल्याला अशी मसाली भाजी करायची. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं, 1 चमचा धना पावडर झाले. आता 1 चमचा तिखट. ज्याला तिखट जास्त आवडत असेल त्याने जास्त टाकायचं. हे 1 चमचा तिखट. गॅस कमी करायचा. आणि काळा मसाला पण टाकायचा. काळा मसाला पण टाकायचा. गॅस कमी करायचा, जळून जाईल. आता काळा मसाला पण म्हणजे आपण उन्हाळ्यात करतो तो मसाला 1 चमचा टाकायचा. हा 1 चमचा हळद टाकायची. हळद पण एवढी म्हणजे हळदसुद्धा जंतुनाशक असते. आणि आपण मीठ नंतर टाकायचं. का की आपल्याला किती भाजी करायची, घट्ट करायची का कशी करायची. तर बघा, हे किती सुंदर मसाल्याचं हे भाजलं गेलं आहे आपलं. हे बघा सुंदर. आता
आपल्याला हे जे मिश्रण टाकायचं असतं हे आता थोडं पाणी टाकायचं याच्यात. तर ते पाणीसुद्धा काय केलं आहे मी असं उकळतं केलं आहे की ते लवकर होतं. बघा पाणी उकळलं आहे, हे पाणी उकळलं आहे, हे बघा पाणी उकळलं आहे. टाकते आता मी याच्यात थोडं आणि शिजू देते. थोडं टाकलं बघा. आता आपण फुल गॅस करूया. थोडं टाकलं बघा, असा लाल लगदा तयार झाला आणि या भाजीला मग तोरणसुद्धा येतो. आपण शिजू द्यायची हे, शिजू द्यायचे थोडा वेळ फुल गॅस करून. आणि हळूहळू काय करायचं मग हे शिजता बटाटा टाकायचे. बटाटे झाले की वाटाणे बी टाकायचे. वाटाणे झाले की वांग पण टाकायचं. फिरव द्यायचं, खाली लागू द्यायचं नाही. जास्त मी करते मी, खाली लागू द्यायचं नाही जास्त नाही. हे बघा हे टाकते. आता काय राहिलं आपलं टमाटो. टमाटो पण टाकायचं, खमंग वास येतोय. टमाटोही टाकायचं. आता हे फिरवायचं, थोडा वेळ फिरवायचं. पाणी टाकलं आहे पण जळायची काही भीती नाही, पाणी टाकलेलं आहे. आणि हे पाणी पण आपण उकळी देऊ. उकळी आलेलं पाणी टाकलं म्हणजे काय होतं बघा, किती छान मिश्रण झालं आहे. आणि वाटायला तर म्हणजे बापरे, आपले हाडेसुद्धा मजबूत होतात आणि रोग प्रतिकारशक्ती. म्हणून मी हे नवीनच वांगे बटाटे टमाटे न करता त्याच्यामध्ये वाटाणे मिश्रण टाकून तुम्हाला भाजी करून दाखवली आहे. आता याला किती पाणी लागतं शिजायला ते मी पाणी टाकते. हे बा पाण्याला उकळी आली आहे, पाण्याला उकळी आलेली आहे. मी सोडते आता पाणी याच्यामध्ये. बघा हे उकळी आली, टाकते. आता आपल्याला किती पाणी लागतं ते बघू. बघा टाकूनच द्यायचं एवढं पाणी, कारण याला 10-15 मिनिट आपल्याला शिजू द्यावं लागेल. बघा कसं तरण आलं. एवढं पाणी टाकलं बघा. आता थोडा वेळ उकळी येईपर्यंत गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवायचं. आपल्याला जर कमी गॅस करून 10-15 मिनटामध्ये ही भाजी शिजून जाते. बटाटे वांगे टमाटर आणि वाटाणे. तर आपण आता हे जितका वेळ 10-15 मिनिट आपण 15 मिनिट शिजू देऊ आणि कमी गॅस करू. बघा बघा आता मी 15 मिनिट अजून शिजते काय आपली भाजी. 15 मिनिट आपण काय केलं, हे शिजू दिलं. थोडा कमी गॅस करायचा आणि मधूनच आता फिरवून पण बघायचं. आपण जेव्हा शिजते भाजी तेव्हा मीडियम गॅसवर असते आणि मग तिला असं मधून 5 मिनिटानं फिरवत जायचं. आता आपल्याला एवढी भाजी करायची. मग मीठ आता आपण ह्या भाजीच्या अंदाजानं मी मीठ टाकते. बघा आता याला चवीसाठी किती मीठ पाहिजे ते असं मीठ टाकते. हे झालं आपलं मिठाचंही काम. आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे की एवढ्या भाजीला हे वाडगं भरून उकळलेलं पाणी फुल करून टाकलं होतं. आणि आपण कधी शिजवताना असं फिरवून द्यायचं. आता आपण हे टाकलं मीठ, ते पण फिरवून द्यायचं. वास खूप सुंदर येतो आहे, भाजीचा कलर पण खूप सुंदर आला. अशा प्रकारची ही हिरव्या वाटाण्याची भाजी मी नवीनच रेसिपी आपल्याला करून दाखवली आहे. आता ही एवढा रसा राहू द्यावा आणि ही जेव्हा थंडगार. आता मी गॅस बंद करते, भाजी शिजली आहे, गॅस बंद. आता ही जी आपण थोडा वेळ राहू दिली शांत, तसं तरण येतं त्याचं. आता मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवतो. बघा बघा तरणसुद्धा येतं. अशी थोडी शांत झाली भाजी ती तरण येतं. वास खूप छान येतो आहे, खूपच छान वास येतो आहे. तर अशा प्रकारे ही रेसिपी मी आपणाला करून दाखवली आणि तुम्ही
करतच जा ही रेसिपी. नुसती वांगे बटाटे टमाट्याची करण्यापेक्षा ही अशी रेसिपी करा. म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं ही रेसिपी खूप महत्त्वाची आहे आणि आपलं आरोग्य सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आता इकडे आपण भाजीला ठेवूया आणि याच्यावर आता कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर बघा, कोथिंबीर. आणि ही जी भाजी आहे ना, ही भाजी कोथिंबीर आता भाजी तरी टाकला तरी चालतो, वरूनही टाकला तरी चालतो. आपण भाजीत थोडा टाकायचा, वरून थोडा टाकायचा, अशा प्रकारची आपण भाजीचं. ही भाजी बघा किती सुंदर दिसते, किती सुंदर दिसते, कलर किती सुंदर. तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही पण करून पहा आणि बोंड चाटून खातच राहा. बघा हे शांत होतं, ह्याच्या किनाऱ्याला कसा लाल कलर येतो आहे आपल्या फोडणीचा. तर अशा प्रकारची ही व्हिडिओ मी आपणापुढे सादर केला आहे. तर अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा आणि कुठून बघता हे पण मला कळवा. आणि माझं दुसरं चॅनल रसभरीत काव्य हे सुद्धा पाहायला विसरू नका. तिथेही सर्व प्रकारचे गाणे, डोहाळ्या गीत, पाळणा गीत असो सर्व प्रकारचं लिखाण आहे, ते सुद्धा पाहायला विसरू नका. आता ही रेसिपी अवश्य करा आणि बोट चाटून खातच राहा. पोळीबरोबर खा, भाताबरोबर खा. हिवाळ्याचे दिवस आहे, छान छान भाजी आहे. हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.